मित्रांनो नमस्कार. बालाघाटच्या डोंगररांगेमध्ये उभा आहे. या डोंगररांगेच्या मध्ये दोन डोंगरांच्या मध्ये जो उतरता भाग आहे, निमुळता भाग आहे, ज्या भागातून पावसाळ्यामध्ये पाणी खळखळ वाहत जातं. या भागामध्ये आज देखील काही वन्यजीव आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करतात. त्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे या डोंगररांगेमध्ये जे काही झाडं होती त्या झाडांची बऱ्याच प्रमाणात कत्तल करण्यात आलेली आहे किंवा बऱ्याच प्रमाणात तोडण्यात आलेली आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भागामध्ये, या डोंगर रांगेमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या त्या जमिनीची डेव्हलपमेंट करणं सध्या चालू आहे. आणि हे सगळं चालू असताना एकीकडे तापमानामध्ये वाढ होते, प्रचंड प्रमाणात तापमान वाढते किंवा हीट निर्माण होते. दुसरीकडे लोकसंख्या वाढीमुळे डोंगर उतार असतील, पडक्या जमिनी असतील, या सगळ्यांचा जमीन कसण्यासाठी किंवा शेती करण्यासाठी या सर्व जमिनी आता JCBच्या साहाय्याने, ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरल्या जातात किंवा त्यांची मशागत केल्यामुळे या सर्वांचा परिणाम या भागातील असणाऱ्या वन्यजीवांवरती झालेला आहे. या डोंगर रांगेच्या कपऱ्यांमध्ये आपलं घरटं बांधून किंवा घरटं बनवून, आता घरटं बांधत नाही किंवा तो वेगवेगळ्या वस्तूंचा वापर न करता एखाद्या खडकाळ भागामध्ये, एखाद्या दगडाच्या कडेला, कॉर्नरला जिथं सुरक्षित जागा आहे अशा ठिकाणी इंडियन ईगल आऊल, जिला मराठीमध्ये शृंगी घुबड या नावाने ओळखलं जातं, हा पक्षी निशाचर आहे. आणि घुबड म्हटलं की आपल्याला भीती वाटते. रात्रीच्या वेळेला बाहेर पडणारी ही वेगवेगळ्या प्रकारची घुबडं असतात, त्यातलं हे घुबड आहे. या डोंगर उतारावरती साप असतील, उंदीर असतील, घुशी असतील, सरडे आहेत, छोटे मोठे पक्षी आहेत, त्यांची पिल्लं आहेत, बेडका आहेत. या सर्वांवरती आपला उदरनिर्वाह करणारा हा पक्षी फेब्रुवारी ते एप्रिलच्या दरम्यान आपल्या बनवलेल्या छोट्याशा घरट्यामध्ये 3 ते 6 अंडी देतो. आता काही ठिकाणी 3 ते 6 अंडी देतो असा उल्लेख आहे, काही ठिकाणी 3 ते 4 अंडी देतो असा उल्लेख आहे. आता किती अंडी देतो, अंडी कोंबडीच्या अंड्याच्या आकाराचे असतात वगैरे वगैरे, हा भाग आपण थोडासा बाजूला ठेवून जर त्यांच्या अंड्यातून बाहेर पडलेल्या पिल्लांचा जर आपण विचार केला तर अंडी 3 देतो, 4 देतो, 5 देतो याच्याकडे दुर्लक्ष करून त्यातनं पिल्ली किती जगतात याच्यावरती आपण फोकस केलं पाहिजे. कारण सद्यस्थितीमध्ये या भागामधलं जे बायोडायव्हर्सिटीचं प्रमाण आहे ते कमी होत चाललं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. मग या पक्षाला रात्रीच्या वेळेला भक्ष्य कमी मिळतं, त्यामुळे अंड्यातून जी पिल्लं जन्माला आलेली आहेत त्यांना पुरेशा प्रमाणात खाद्य न मिळाल्यामुळे त्यांची देखील वाताहत होते किंवा ते मरून जातात किंवा त्यांना शिकारी काही जे प्राणी आहेत ते पकडतात. मग घोरपड असेल किंवा मुंगूस असेल किंवा काही राफ्टर्स असतात म्हणजे शिकारी पक्षी, ते सुद्धा त्याला पकडतात, त्या लहान पिल्लांना, आणि खाऊन टाकतात. याच्यामध्येच आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी यांची धडपड चालू असते या पक्ष्याची. मग मी या डोंगर उताराच्या कॉर्नरवरून चाललो होतो, काही दिसतं का ते बघायचा प्रयत्न करत होतो, पण त्याच्यामध्येच मला या शृंगी घुबडाचं एक पिल्लू दिसलं. नर आणि मादी बाजूला होते आणि हे पिल्लू अगदी त्या कपऱ्यांमध्ये निवांत बसलेलं होतं. मी जवळ गेलो त्यावेळेस तो उडून जरा थोडंसं पलीकडच्या बाजूला गेलं. त्यानंतर मी जरा थोडंसं जवळ जाऊन त्याला कॅमेऱ्यामध्ये, मोबाईलमध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न केला. योग्यप्रमाणे त्याला त्रास न देता, त्याला डिस्टर्ब न करता मी खूप छान त्याचे काही फुटेज घेतले. महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की हे जे घुबड आहे, शृंगी घुबड म्हणतो, या घुबडाचं पर्यावरणातलं जे महत्त्व आहे ते खूप जास्त आहे. कारण हे घुबड फक्त डोंगर उतारावरती नाही तर आपल्या गावातल्या पडक्या इमारती असतील, जुनी झाडं असतील, याच्यावरती राहतो. आणि घरटं बनवताना मात्र पडक्या इमारतीच्या वरच्या बाजूला जे भिंती आहेत त्या भिंतीमध्ये
किंवा जे जुन्या विहिरी आहेत त्या विहिरीच्या त्या दगडांमध्ये हे आपलं घरटं बनवतो. तर आज शृंगी घोबडाच्या पिल्लाला तुमच्यासमोर आणलं किंवा तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवलं. पुन्हा एखादं काही असं काही बघायला मिळालं किंवा दिसलं तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तूर्तास बाय बाय.